बोर्ड म्हणले की टेन्शन आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने ट्रिग्नोमेट्री म्हणलं तर अजूनच टेन्शन. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू GMAX एज्युकेशन टिप्स अँड ट्रिक्स बाय मनीष सर या सिरीजमध्ये स्वागत आहे. आणि आज तुमचा ट्रिग्नोमेट्रीचं टेन्शन दूर करण्यासाठीच मी या ठिकाणी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन येत आहे, जो प्रामुख्याने बोर्डला 4 मार्कला विचारला जातो. ह्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे अँगल आणि हाईटचे डिस्टन्स कशा प्रकारचे कव्हर करायचे मी या ठिकाणी तुम्हाला शिकवल. While landing at an airport, a pilot made an angle of depression of 20 degree. Average speed of a plane is 200 km/h, and the plane reached the ground after 54 seconds. Find the height of the plane. अशा क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला प्लेनची हाईट विचारलेली आहे आणि जो प्लेनने अँगल क्रिएट केलेला आहे तो आहे ऑलमोस्ट 20 डिग्रीचा. तर ह्या गोष्टीवरती आपण फोकस करू की जो अँगल जर 20 डिग्रीचा त्यांनी त्या ठिकाणी क्रिएट केलेला आहे तर त्याच्यामध्ये sin 20 ची व्हॅल्यू किती आहे 0.342. तर ज्या ठिकाणी अँगल 20 डिग्रीचा क्रिएट झालेला आहे, लँडिंग करण्यासाठी प्लेनला 54 सेकंदचा त्या ठिकाणी टाइम लागणार आहे आणि त्याच्याच प्रकारे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू. जर प्लेन लँडिंग करताना आपल्याला जर त्या ठिकाणी km/h मध्ये दिलेलं असेल त्याला प्रामुख्याने आपल्याला मीटर/सेकंद मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल आणि मीटर/सेकंद मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला 5/18 ने त्याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायला लागतं. जर प्लेनचा स्पीड हा 200 km/h आहे, त्याला इंटू 5/18 ने मल्टिप्लाय केलं तर त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की 500/9 मीटर/सेकंद प्लेनचा हा मीटरमध्ये स्पीड येतो. आणि जर तुम्हाला 54 सेकंद मध्ये काढला तर प्लेन टोटली जे A पॉइंट पासून C पॉइंट पर्यंत जे लँडिंग पोझिशन पर्यंत येतं तोपर्यंत प्लेन ऑलमोस्ट 3000 मीटरचा डिस्टन्स त्या ठिकाणी कव्हर करतं. बट ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला मेन गोष्ट जी विचारली आहे ते म्हणजे प्लेनची हाईट, जे A पासून B पर्यंत. आणि ज्या टाइमने तुम्हाला प्लेनची हाईट त्या ठिकाणी काढायची असेल त्या ठिकाणी आपल्याला sin 20 = AB/AC या फॉर्म्युलाने सॉल्युशन करावं लागतं. आणि या ठिकाणी आपण AB/AC जे AB आहे तुमची हाईट आहे, त्यामुळे हाईट अपॉन AC जो डिस्टन्स आपला 3000 मीटर आलेला आहे तो 3000 या ठिकाणी डिवाइड करतो, तिकडे जाऊन 0.342 ला मल्टिप्लाय करणार आहे आणि तुम्हाला 3000 × 0.342 या ठिकाणी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळत आहे ते आहे 1026 मीटर. आणि हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे जे प्लेनचे त्या ठिकाणी तुम्हाला लँडिंग पोझिशन पासून ते ग्राउंड पोझिशन पर्यंत तुमची हाईट त्या ठिकाणी येणार आहे. अशाच प्रकारच्या गोष्टी आणि अशाच प्रकारची माहिती अंडरस्टँड करण्यासाठी GMAX एज्युकेशनच्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो करा आणि त्याच प्रकारे आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.